अभिनेता सलमान खानच्या घरातीच्या गॅलरीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव काही बदल करण्यात आले आहेत। बिश्नोई गँगनं सलमान खानच्या घरासमोर गोळीबार केला होता, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या गॅलरीच्या रचनेत काही बदल करण्यात आले आहेत। विशेष उपकरणांसह ही गॅलरी आता अधिक सुरक्षित बनवण्यात येत आहे। सलमान खानच्या घरी गोळीबार केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी गोळीबार केला होता ते ठिकाण आणि सुरक्षा या सर्व कारणास्तव सलमान खानच्या संपूर्ण घराचं जे आहे हा नक्षा बदलला जातोय। विशेष करून जी गॅलरी, ज्या गॅलरीवरती टार्गेट करून गोळीबार करण्यात आला होता त्या गॅलरी जी आहे तिला पूर्णपणे फिनिशिंग करण्यात येते। इथे तुम्ही खाली सामान पाहू शकता। हे सर्व सामान जे आहे लाकडी जे मोठमोठे इथे कॅबिनेट ठेवलेले आहेत, ह्याच्यातून जे वेगवेगळे युनिट जे आहेत ते इथं आणले होते आणि पुढे जाऊन सलमान खानच्या घरी जेव्हा गोळीबार झाला होता तेव्हा गॅलरीमध्ये 3 गोळ्या आणि इथं खिडकीवरती ज्या आहेत त्या 2 गोळ्या फायर करण्यात आल्या होत्या। आणि त्यामुळेच भविष्यात समजा पुन्हा अशा पद्धतीचा गोळीबार करण्यात आला तर त्यापासून बचाव व्हावा याकरता पूर्ण विंडो जी आहे ती आता क्लोज केली गेलेली आहे। आणि इथं जी माहिती मिळते त्यानुसार बुलेट प्रूफ ग्लास किंवा अशा काही यंत्रणा तिथे लावल्या जातील की जेणेकरून इथं बसणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या पूर्णपणे सुरक्षित राहतील। सुरक्षा व्यवस्था ही सलमान खानच्या घराची वाढवली गेलेलीच आहे, पण तुम्ही गॅलरीमध्ये बघितलं असेल अजूनही काम सुरू आहे आणि या गॅलरीमध्ये सगळे पडदे जे आहेत ते पूर्णपणे नव्याने लावले गेलेले आहेत। त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतील दादर, भाईंदर, सानपाडा आणि कल्याणमध्ये गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असं आमिष दाखवून टोरेस डायमंड शोरूम मार्फत 3 लाख लोकांना सुमारे 500 कोटी रुपयांना चुना लावण्यात आलाय। या व्यक्तीनं लोकांना 5 वर्षात रक्कम दुप्पट, 7 वर्षात तिप्पट आणि 10 वर्षात चौपट करून देण्याचं आमिष दाखवलं। त्याच्या या आमिषाला बळी पडत 3 लाख लोकांनी त्यात पैसे गुंतवले। यामुळे या शोरूमच्या बाहेर त्या बंद होताच आज गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली। काहीतरी डायमंड असतं ते क्रेडनुसार ते आम्हाला पैसे घ्यायचे, तर आम्हाला 10% बोला, हा ठीक आहे चला टाकूया, बघूया आपण काय नशिबाची गोष्ट, बघूया होईन होईल। तर मला डाऊट पण आला ना माझ्या टाकायचं की नाही टाकायचं, पण टाकले जरा। तर 1 महिनाभर हप्ता आला, त्याच्यानंतर मग बंद झाले आणि आज आलो मी। तर आज आल्याच्या नंतर हे बघतो तर इकडं काय झालं काय समजत नाही आलो। आता मी पण कन्फ्यूज झालो, असं कसं व्हायला लागलं। ये मैंने ना 11 लाख रुपये ना मैंने 10 लाख 2,800 रुपया मैंने ना ये 31 तारीख को लगा 31 को। मेरे फ्रेंड ने मेरे को बताया, बोले 1 लाख रुपए पे आपको ना बिकली है ना 44,000 रुपया आएगा, और मेरे को ना दूसरा देखो ये ना 1,13,000 रुपया बिकली आएगा 52 हफ्ते तक का। मैंने अपनी प्रॉपर्टी हैवी डिपॉजिट पे दे दिया। अब मैं उसको छुड़ाने के लिए कहाँ से लाऊंगा पैसा, मेरा तो गया ना पैसा। मैंने 1 तारीख को टॉरस में जो रजिस्टर्ड है प्लेटिनम हम प्राइवेट लिमिटेड नाम से मैंने 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था। दादर के स्टोर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है। सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं सारे के सारे 6 स्टोर इनके बंद आ रहे हैं, और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद है और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं। 4 महीना पहले मेरे दोस्त ने लगाया था इसमें पैसा, तो उसका पैसा मेरी वाइफ के अकाउंट में आ रहा था। 2,822 रुपये आता था पर वीकली, और महीने का बोला गया कि 11% वो लोग दे रहे थे। 1 लाख रुपए पे 11,000 रुपया पर वीक दे रहे थे और 44,000 रुपया महीना, वैसा बोल करके ये पत्थर दिया गया है और इसका ये स्कैनर दिया है। और ये बिल मेरी बनी है 2 हफ्ता पहले, जिसका मैंने 2,04,154 रुपये का बिल बनाया हूँ, और मेरे को 1 वीक भी पैसा नहीं आया है, और ये अभी पहले वीक में ही चले गया है। तेव्हा कुठेही पैसे गुंतवताना जरा सांभाळून। तिकडे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानं राज्य हादरलं। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या अटकेत आहे। यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांच्यावर टीकेची राळ उठवली आहे। दुसरीकडे धस यांच्याकडून दररोज नवनवीन आरोप केले जात असताना दुसरीकडे पुण्यातल्या कुख्यात गुंड
निलेश घायवळसोबत धस यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. मात्र घायवळचे विविध राजकीय नेत्यांच्या सोबतचे फोटो असल्याचं स्पष्टीकरण देत धस यांनी हात झटकलेत. खरं तर कालच धस यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन बिक्कड यांच्यावर खंडणी डीलिंग प्रकरणात मध्यस्थीचा आरोप केला होता. तर गुंड निलेश घायवळच्या टोळीनं काही महिन्यांपूर्वी पवनचक्की ठेकेदारीतून नितीन बिक्कडला धमकी दिली होती. आता धस आणि घायवळचा व्हिडिओ समोर आल्यामुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलंय. निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत. त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत. माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले. आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो. तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे. एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार. निलेश गायवळ हा माझ्या जवळजवळ आता 3-4 महिन्यापूर्वी माझ्या गावात जाऊन मी मुंबईला असताना माझ्या वडिलांना जाऊन धमकी दिली होती तिथं की तुझ्या मुलाला नीट सांग, माझ्या कामात अडथळा निर्माण करतोय आणि त्याला आम्ही जीव मारून टाकू. याची मी वाशी पोलीस स्टेशन, आमचं उस्मानाबाद वाशी पोलीस स्टेशन आहे, तिथं मी तक्रार दाखल केलेली आहे. त्या प्रकारे दरम्यान या सगळ्या प्रकरणात सुरेश धस यांनी नितीन बिक्कड यांच्यावर काय आरोप केले तेही पाहूयात. पुढा या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे. हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे. आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना. आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकवण्याची आवश्यकता नाही. अल्ताफ तांबोळी साहेबांचं नाव घेतात, त्यांना घेऊन कधीही त्या बंगल्यावर गेलो नाही. मी 25 जूनला एक वेळेस त्या बंगल्यावर गेलो होतो, म्हणजे 1 ते 2 वेळेस गेलो होतो, पण ते माझ्या पर्सनल कामासाठी गेलो होतो. त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडं. ते माझं एक पर्सनल काम होतं धाराशिवच्या सीओकडं, ते ग्रामपंचायत, मी सरपंच आहे फकराबादचा, त्या संदर्भात मी कामासाठी गेलेलो आहे. पण खंडणी प्रकरणात जे तारखा दिल्या त्या प्रकरणात कधीही गेलेलो नाही मी. मुंबईच्या हॉटेल ताजच्या जवळ एकाच नंबरच्या 2 सारख्याच गाड्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ताजमहाल हॉटेलच्या बाहेर एकसारख्या 2 नंबर प्लेट असलेल्या गाड्या सापडल्या. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. मात्र मूळ कारच्या नंबर प्लेटकडे पाहिल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून दुसरी एक कार पकडण्यात आली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. डुप्लिकेट नंबरच्या कारचा चालक वाहतुकीचे नियम मोडत असताना त्याबद्दलचा दंडाचा भुर्दंड मात्र मूळ कारच्या चालकाला भरावा लागत होता. गेल्या 6 महिन्यांपूर्वी डुप्लिकेट नंबर प्लेट संदर्भात या मूळ कार मालकानं आरटीओकडे तक्रारही केली होती. दरम्यान डुप्लिकेट नंबर प्लेट लावून गाडी चालवणाऱ्या कारच्या चालकानं कारवरचं कर्ज फेडण्यास सक्षम नसल्यामुळे हा प्रताप केल्याची माहिती दिली. त्यानं त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 3 होता तो 8 केला. यातला मूळ वाहन क्रमांक MH01EE2388 असा आहे. तर आरोपीची जी कार आहे त्याचा क्रमांक MH01EE2383 असा आहे. त्यानं शेवटच्या 3चा 8 केला. हाँ साहब, 6-7 महीने से हमको फाइन आ रहा है, टोल कटता है और ये ट्रैफिक पुलिस जो फाइन मारते हैं ये चालान फाइन आया था करीबन क्या ये 6-7 महीने से उसका फाइन आ रहा था, तो उसका उतना ध्यान नहीं है, मतलब 250 ऐसा कटता था.